तिथे सुनेत्रा पवार आज दौंड तालुक्यात गावभेटींचा दौरा करतात। त्यावेळेला बोलताना सुनेत्रा पवार यांनी केंद्रात आणि राज्यात एकच विचारांचं सरकार असल्यास विकास होतो, तेव्हा विकासासाठी घड्याळाला मत द्या, कोणत्याही द्विधा मनस्थितीत राहू नका असं आवाहन मतदारांना केलं। केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच विचारांचं सरकार असेल तर त्या अडीअडचणी, त्या योजना तळागाळात आपल्याला सहजपणे पुरवता येतात आणि त्या योजना जर पुरवल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी नक्कीच मदत होईल। आदरणीय मोदींना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवण्यासाठी यावेळेस आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे। यावेळेसची परिस्थिती जरासं वेगळी आहे। यावेळेला महायुतीचा उमेदवार मला निवडल्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या सहपक्षाचा उमेदवार असेल तिथे तिथे ते चिन्ह असणार आहे। त्यामुळे आपल्याला यावेळेस घड्याळाला मतदान करायचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।